काय सांगत होता नील? कारखान्यामध्ये दुरुस्तीचं काम आहे म्हणून? कारखान्यामध्ये एक पाईप सुद्धा दुरुस्तीसाठी नव्हता. तो ऍडव्हान्स माझ्या कामासाठी नव्हता, माझ्या अडचणींसाठी होता. फोन का उचलत नव्हतीस? तुझ्याशी बोलायची इच्छाच नव्हती माझी. जर तुला उचलायचंच नाही तर खड्ड्यात गेला फोन आणि खड्ड्यात गेलीस तू. दीदा, मी नाही भांडत नीलशी, तोच नेहमी माझ्याशी भांडतो. माहित नाही कुठून कायदे कानून शोधून आणतो आणि माझ्यावर थोपवतो. अजून कुणावर रुबाब आहे का त्याचा? तू तर रोशनीचं भलं करायला गेला होतास, पण काय काय ऐकवलं त्या मुलीने तुला? अम्मा मला एक सांग, कारखान्यामध्ये दुरुस्तीचं काम तर होतच ना, मग सगळे पाईप ठीक कसे झाले? बोल ना अम्मा, काय झालं अम्मा? भाईजी, भाईजी बंदूक कशाला रोखताय भाईजी? हे बघा, तुमचंच तर काम तर करून आलोय ना मी. हे बघा, ही बघा आणली पूर्ण लिस्ट बघा. पण जर काय याच्यात गडबड असली ना, तर मात्र खरोखरच माझी बंदूक चालेल. जा. हे काय पोरा? अम्मा, हे तुझं सर्व त्रास दूर करण्यासाठी औषध आहे. तू त्रासून गेली होतीस ना की ती डान्स कॉम्पिटिशन करनाल मध्ये, आणि तो डान्स मास्टर रोशनीच्या घरी राहतोय. तर बस तुझी चिंता मी पाहू शकलो नाही, म्हणून मी तुझा त्रास संपवून टाकला. असं काय केलंय माझ्या पोराने? अजून केलंय कुठे अम्मा, आता तर मी करणार आहे. आता नाही राहणार ते डान्स कॉम्पिटिशन आणि नाही राहणार तो डान्स मास्टर. आता तरी खुश आहेस ना अम्मा? हे काय करतेस? मी पण हाच विचार करते की इकडे अजून काय काय होणार आहे. असं आश्चर्याने बघू नको. अशा कॉटवर कसं कोण झोपू शकतं यार? या मॅट्रेसेस कशा बनवल्या आहेत? असं काय झालं स्वीटहार्ट? माझ्या कमरेची ना हालत खराब आहे. अँड आय वंडर तू बाहेर कसा काय झोपलास? इतकं पण काही वाईट नाहीये. आय फॉरगॉट. तुला तर इथली कोणतीच वस्तू खराब नाही वाटत आहे? हं? काय जादू केली लोकांनी तुझ्यावर? कम ऑन डूड. आता इतकी काही गरिबी नाही आलीये की आकाश जयसिंग नवीन फोन नाही घेऊ शकत. रेवा, काही पण बोलू नकोस. आणि तसंही रोशनीचा फोन तुटलाय. मी चालू करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या मुलीने सगळ्यांसमोर तुझा इन्सल्ट केला, तू अजूनही तिच्यासाठी. व्हॉट इज रॉंग विथ यू आकाश? बंद करा हे गाणं बिणं, मला अजिबात नाही पसंत. आता जाऊ दे ना रेवा. मला ना कधी कधी असं वाटते की तिला सॅड आणि बिचारी व्हायला जास्त आवडतं. हे हसू नील मुळेच आहे. तू जरा जास्तच जज करतेस तिला. आणि तेवढंच तुला ना तिला जज नाही करायचंय. तिच्या प्रत्येक गोष्टीला सोडून देणं आणि तिचा इतका विचार करणं. आता काय करू? मी आहेच इतका चांगला, आणि म्हणूनच तुला मी इतका आवडतो, राईट? आकाश, ते काय? तू ट्विंकल, हे काय? ते आय नो हे अगदीच यक टाइप्स कार्ड आहे, खूपच चीप आहे, पण कनालमध्ये मला दुसरा ऑप्शन नव्हता मिळाला. आय एम रिअली सॉरी. तू याला नंतर बघ. दॅट्स ओके, पण सॉरी कार्ड का? मला माहितीये कारण की तू रोशनीवर नाराज आहे आणि ते व्हायला पण पाहिजे. तिने जे काय केलं ते चुकीचं होतं. एजी, मी तुला काय सांगणार, ती लहानपणापासून डोक्याने कमीच आहे. शी इज रिअली स्टुपिड. ती काय समजते स्वतःला? एजी, आय एम रिअली सॉरी.
नो 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 नो, इट्स नॉट ओके. इनफॅक्ट रोशनी इथे येऊन तुझी माफी मागायला पाहिजे. आणि प्लीज 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 मला डान्स कॉम्पिटिशन मध्ये नको काढूस. मला डान्सचा खूप शौक आहे आणि मी ट्विंकल, रोशनी आणि तुला सॉरी बोलण्याची काही गरज नाही. आणि मी तुला डान्स कॉम्पिटिशन मधून का काढेन? डान्सहून मोठं काहीही नाहीये कॉम्पिटिशन मध्ये. अँड आय मस्ट से, तू चांगली डान्सर आहेस. खरंच एक फेवर तुझ्याकडून पाहिजे. ओके. 1 सेकंड. हे घे आणि रोशनीला दे. तिला हे सांगू नकोस की मी ठीक केलंय. इनफॅक्ट कोणालाच सांगू नकोस की मी ठीक केलंय ते. हे आपलं सिक्रेट असेल. डोंट वरी, कुणाला काहीच सुद्धा कळणार नाही, अगदी हिला पण. बाय. बाय. कोण आहेस तू? कुठे चाललाय साथ? ते मी तिकडे ते मी काय चाललंय? पोलिसांना बोलवू? नाही नाही नाही, तुम्ही जर माझं ऐका. अरे काय ऐकायचं तुझं? बोल, कोण आहेस तू? मी ते रेवा आणि एजे, त्यांचा फोन आला होता मला. काय रेवाजी, हा. त्यांचा पाठलाग करत करत घरापर्यंत आलास तू? थांब दाखवतो तुला. अरे अरे नाही सर, माझं ऐका. मी घ्यायला, अरे नाही मी घ्यायला, अरे नाही नाही, मला त्यांचा फोन आला होता. हो मग आधी नाही का सांगायचं? सॉरी, भुकेले असतील. चल आज चल. अरे काय चल चल, काय चाललंय हे? डोकं फिरलंय की काय तुझं? काय कळतं की नाही? अगं तू मध्ये पडलीस तर कोणाचंही डोकं फिरणारच बघ. कशाला घसा फाडून फाडून ओरडतेस? तू तर आता राहूच दे हा आई. या घरात ज्या उलट्या सुलट्या गोष्टी होतात ना, त्या तूच बघायला पाहिजेस. सर्व कामं मलाच करावी लागतात. अगं हो हो, माझी शहाणी मुलगी. पण पहिले हे तरी सांग, नेमकं झालं काय? मी सांगतो आजी. हा बिचारा रेवा मॅडमचा भाऊ आहे. त्यांच्यासाठी जेवण घेऊन आला होता. घ्या, बस इतकीच गोष्ट. आणि उगाच इतका गोंगाट. कम्मो तू पण ना, मला तर वाटलं माहित नाही की कोण चोरबीर घुसला की काय घरात. काय मी आई? आपल्याला लक्षात हवं, दारजींनी फक्त या पोरालाच राहायची परवानगी दिलीये. आणि कालच आपलं बोलणं झालं होतं ना की इथे ही मुलगी एकच दिवस राहील म्हणून. आता तर सगळे लोंढेचे लोंढेच येत आहेत. पण आई, आता रेवा मॅडम या घरात राहिल्या तर काय त्रास होणार आहे? काय त्रास होईल? लोकांची बोणी तर मलाच खावी लागतील ना. इथे मुलगा मुलगी एका खोलीत एकत्र राहतात. आई, या घरात तरुण मुली राहतात. पुढचा विचार तूच कर बाई. आंटीजी, आंटीजी, आय मीन कमोजी. कमोजी, हे बघा, तुमचं म्हणणं मी समजू शकतो. बट ट्रस्ट मी, भले मी मोठ्या शहरातला असेन, पण इंडियन कल्चर आणि व्हॅल्यूची मी इतकी इज्जत करतो जितकी तुम्ही करता. अँड आय नो माय लिमिट्स. हद्द, मला माझी हद्द माहिती आहे. आणि तसंही रेवा खोलीच्या आत झोपली होती आणि मी खोली बाहेर. इथे तर वेळ लागले काय? तू बिना मॅट्रेसचा झोपलास? मला सांगायचं होतं, मी घेऊन आले असते. ट्विंकल, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. आता हे जरुरीच आहे ते तुझ्या फॅमिलीने माझ्यावर विश्वास करणं. दीदा, मला माहिती आहे की अगोदरच मी तुमच्या सगळ्यांचा विश्वास गमावून बसलोय. म्हणून मी हे नाही सांगणार की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण जर रेवा इथून जाईल तर मलाही सोबत जावं लागेल. तुम्हीच सांगा ना दीदा, एका मुलीला एकटं सोडणं योग्य असेल? ते काय म्हणतात ते, मुलीची इज्जत पांढऱ्या कपड्यासारखी असते आणि त्यावर तो लागतो डाग. डाग. राईट, डाग. डाग लागायला वेळ सुद्धा नाही लागत. आणि एकदा का डाग लागला की निघायला फार कठीण जातं. चल, मान्य केलं तुझं. एका मुलीची इज्जत पांढऱ्या कपड्यासारखी असते. पण मग ही इथे काय करतेय? मुंबईला का नाही निघून जात? इथे काही दगड फोडतीये का कोळसे फोडतीये? हा, मी आकाशला सोडून कुठेही जाणार नाही. ओ हो कम्मो, असा हा वाद कधीच मिटणार नाही. ये
तू माझ्या सोबत ये. लक्ष देऊन नीट ऐक माझं. आपल्या भावाचा थोडा तरी विचार कर ना. जर हा पोरगा आत्ता निघून गेला तर इतकी मोठी रक्कम तो बिचारा कुठून आणणार आहे? आणि वाईट वाटून घेऊ नकोस. दोघे भाचे कमवायच्या वयात काहीच कमवत नाही तरी मामा त्यांना पोसतो. आता त्याच्यावर हे ओझं तर आहेस ना. समजतंय ना तुला? हे बघ हे पोरा, तू आणि ही मुलगी इथे राहू शकता. काहीच अडचण नाही. थँक्स अ लॉट दीदा. आता तिच्या सुरक्षेची चिंता मला नाही करावी लागणार. आणि आई अगं मीही सतत आहेच ना, म्हणजे त्यांच्या रक्षणासाठी. शेवटी हे बघ तब्येत कशाला कमावली आहे. जा आता तुझ्या खोलीत जा. थँक्स कमोजी. मराठी थोडं कच्च आहे पण मनाने खरंच स्वच्छ आहे पोरगा. दारजी मला सांगा, हे ढोंग किती दिवस चालणार? तो मुंबईचा पोरगा आज कॉलेजमध्ये मोठ्या जोरात प्रचार करीत होता आपल्या डान्स शोचा, आणि माझी माणसं अगदी आरामात बसली होती तोंड बंद करून तमाशा पाहत होते. जर इतकीच आग लागली होती तर पहिल्यांदाच बंदोबस्त करायला हवा होता ना. आता रक्त जाळून कशाला बहादुरी दाखवतोय? आणखी नाही तर काय. जर आकर्षमुळे इतका त्रास होतो तुला, तर मग अजूनपर्यंत त्याला थांबवण्यासाठी उपाय का नाही शोधला? असं तर नाही की एक दरवाजा बंद झाला तर मग कोणता मार्ग शिल्लक नाही रे पुढे झाला. दारजी मोठमोठ्या वार्ता तर कोण पण करतं. विचारा याला काय करत होता कॉलेजमध्ये. नाही म्हणजे नाच गाण्याचा नाद याला पण नाही ना लागला. मला काही नाचण्याकडेचा शौक नाही चढलेला आहे. जे करायला गेलो होतो तेव्हाच. नाव धर्मेंद्र सिंग, पत्ता रोड नंबर 15, दशरथ. एकटाच नसेल काय भिंतींबरोबर? अरे काय फिरकी घुमावलीस तू. शाबास. अरे आता तर साहेबांचा शब्दही नाही मोडणार. शाबास. पाहिलं अज्जू, किती झकास प्लॅनिंग केलं आमच्या नातवानं. पण अज्जू, आता तू खूप सांभाळून काम करायचं, समजलं? काळजात तर धस्स होऊन जातो जेव्हा मनात विचार येतो की नाचणारी मुलगी तुझ्या घरात सून म्हणून येणार. मी जिवंत असेपर्यंत असं कधीही होणार नाही. या दार्जींची कारणं काहीतरी असतील, पण मी मात्र माझ्या मुलाचं आयुष्य मुळीच पणाला लावणार नाही. दीदा, हे तुझं जेवण. आधी बस इथे. पहिले सांग, नीलशी बोलणं झालं? कसं बोलणार दीदा? सकाळी दाखवला तर होता ना फोन तोडला त्याने. अरे तो तोडला म्हणून काय झालं? घरात इतका मोठा तो डब्बा पडलाय, तो हँडल वाला फोन, त्याच्यावरून बोलू नाही शकत का? पण दीदा, दीदा, मला तर वाटतं हिला नीलशी बोलायचंच नाहीये.
असं पाहू नकोस. जर तुला खरोखर बोलायचं असतं ना तर सर्वात आधी बाजारात जाऊन फोन ठीक केला असतास. हा घे तुझा फोन. आता तुला नीलशी न बोलण्याचा कुठलाच बहाणा नाही, समजलं? पण ट्विंकल, हा फोन ठीक कसा झाला? दे ना. नाही अगं, आता दे मी ना. ते लवकर देणार नाही. दीदा, इतकी कशाला तडफडतेस? मी मुळीच देणार फोन नाही. दे ना. दीदा, आजकाल ना तुला माझी जराही चिंता नाहीये. म्हणजे ट्विंकल नीट जेवली की नाही, वेळेवर झोपली की नाही, म्हणजे 1% पण चिंता नाही. चुप. अच्छा, मला चिंता नाहीये. तू माझ्यासमोर कधी असतेस का? दीदा, तुला माहितीये, जेव्हा हिला संधी मिळते ना तेव्हा लगेच वरच्या खोलीत दुडदुडू धावते. तो ना एजे आहे आणि त्याचं नावच पुरेसं आहे. फक्त नावच आहे त्याच्याकडे. दीदा, तू तर पाहतेच आहेस ना, जेव्हापासून तू कर्नालला आलाय तेव्हापासून गाववाल्यांच्या आयुष्यात वादळच उठवले त्याने. आणि तो जे करण्याचा प्रयत्न करतो ते पाहून आता तर शीतला माताच वाचवेल त्याला. आणि तुझं तर चांगलं जमतं ना त्याच्याशी, मग समजावत का नाही त्याला की जे तो करण्याचा प्रयत्न करतोय ते ठीक नाहीये. कारण तो कर्नालच्या हवेचा मार्ग बदलायचा प्रयत्न करतोय, जो आजपर्यंत नाही कधी बदललाय आणि नाही बदलणार. यार, तू लहानपणापासून अशी आहेस की आता वेडी झाली आहेस? त्या बिचाराच्या चांगल्या गोष्टी दिसत नाही तुला? किती डाऊन टू अर्थ आहे, सगळ्यांना किती इज्जत देतो, केअर करतो. रोशनी, तुझा तर काय? का? तुला तर खूप इंटरेस्ट वाटतो त्याच्या गोष्टीत. नाही, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. अगं, तुम्ही दोघी पोरी वाद विवाद बंद करणार की नाही? चला, आता फोन ठीक झालाय ना, तर मग कर फोन. हा घे, खुश राहा. जर तुला उचलायचंच नाही तर खड्ड्यात गेला फोन आणि खड्ड्यात गेलीस तू. दीदा, यावेळी मी त्याला फोन करून काहीच नाही सांगणार. प्रत्येक वेळी तुझं ऐकते आणि नाही, माझ्याच्याने नाही होणार. घ्या, आता काय बोलणार? मी आलेच. ए, ऐक तर. दोघही एक दुसऱ्याला फोन करण्यासाठी मरतायत नुसते, पण पहिले कोण करणार याच्यातच अडकून पडलेत. आता मलाच काहीतरी चक्कर चालवावं लागेल. अशा प्रकारे मंथरेने कैकेयीचे कान भरले आणि कैकेयी हट्टाला पेटली की रामाला वनवास झालाच पाहिजे. मालकीन, तुमची पोथी वाचून झाली असेल तर मी आत येऊ? अगं गंगी, ये ना. तू तर 2 दिवसांनी येणार होतीस ना? काय झालं? गावची भाकरी तुला पचली नाही का? जे खरं आहे ते खरंच बोलणार. मालकिनीची सेवा केल्याशिवाय मनाला शांती कुठली? मालकीन, हे गाईचं तूप घेऊन आले. आता काय नोकरांच्या घरातलं तूप खायचं? चल, आणलंच आहेस तर स्वयंपाकघरात ठेवून दे आणि तुझ्याच भाकरीला लावून खा. खरं खरं सांगू मालकीन, मला तर रात्रंदिवस एकच चिंता लागून राहील. आपला वाघ कसा असेल तो. नील तर ठीकच आहे. आणि तुमची सून? ती अजून माझी सून झाली नाहीये. मला तर ती मुलगी सारखी डोळ्यात खूप असते. ना रूप ना रंग, नाही तिच्या घरचा पत्ता. आणि तो तिचा बाप नुसता गरीब. काय माहित दार्जिनी त्या लोकांमध्ये काय पाहिलं, 2 मिनिटातच नातं जुळवून टाकलं. याच प्रश्नाचं उत्तर तर मी कधीपासून शोधतीये. मलाच कळत नाहीये की त्या रात्री नक्की झालं तरी काय. ऍक्सिडेंट मध्ये आईच तर मेली होती. असं काय झालं दार्जींना एकदम तिचा कळवळ आला. आणि आई सुद्धा कुठे चांगली बाई होती, एक तर नाचणारीच होती. काळजात तर धस होऊन जात जेव्हा मनात विचार येतो की त्या नाचणारीची मुलगी तुमच्या घरची सून होणार. मी जिवंत असेपर्यंत असं कधीही होणार नाही. या दार्जींची काही वेगळी कारणं असू शकतील, पण मी माझ्या मुलाचं आयुष्य मुळीचपणाला लावणार नाही. खीर तर फक्त तुझ्यासाठी बनवली. अगं मग तुला माहितीच आहे ना, कधी खीर आणि रोशनी यांच्यामध्ये स्पर्धा झाली तर रोशनी जिंकेल. अरे पण नील. बरं, मी निघतो आता. अरे ऐक तरी. माहित नाही त्या पोरीने माझ्या मुलावर अशी काय जादू केली आहे. आता हे भूत मलाच उतरावं लागेल.
बैजू हो आजी बोल काय पाहिजे इकडे ये. बोल जिलबी खाणार का? घ्या आता ही काय विचारायची गोष्ट आहे कुठे आहे जिलबी पहिले माझं एक काम करायचं. बोल ना आजी काय काम करायचंय मला एक सांग, तुला चिठ्ठी पाठवता येते का? चिठ्ठी हा हे याच्यावर पाठवतात ते. ओ हो आजी चिठ्ठी नाही त्याला SMS म्हणतात हो तेच ते. याच्यातून पाठवायचे नीलला. तुला लिहिता येतं ना? सांग काय लिहायचंय ते इंग्रजीत ना हम्म, माफी मागून टाक. ठीक आहे घे आजी झालं तुझं काम जिलबी कुठे आहे अरे हो रे, खाशील की. जरा थांब. हे घे पैसे आणि उद्या सकाळी बाजारात जाऊन खाऊन घे. ठीक आहे आजी चल मी येतो चल ठीक आहे. आता येईल नील. नील, तुझं दार्जिनशी बोलणं झालं? कधीच झालं. ए रोशनी, फोन का नाही उचलत? तुझ्याशी बोलायची इच्छा नव्हती माझी. अरे झालंय तरी काय? पहिलं फोनवर बोलत नाही, आता हे नाटक. सांगून कधी काही समजलंय का तुला? जर तुला फोन उचलायचा नाहीये तर खड्ड्यात गेला फोन आणि खड्ड्यात गेलीस तू. मला एक गोष्ट सांग पोरा, तू त्या मुंबईवाल्या पोराच्या नादात तुझं डोकं का खराब करून घेतोयस? ही जबाबदारी तर दार्जिनी रोशनीच्या भावाला दिली ना? दिलीत रे अम्मा, पण जर त्याच्याकडून काही होत नसेल तर मलाच काही ना काहीतरी करावं लागेल ना. पण बाळा, तू हा तरी विचार कर ना की अज्जू जर काम करू शकत नाही तर तुझ्यासाठी चांगलंच आहे ना हे. दार्जिंना पण कळून येईल की कोण खरा हिरो आहे आणि कोण ठणठण गोपाळ. हे काय बोलतेस अम्मा? दुश्मनाला नेहमी एकत्र येऊनच जिंकता येतं ना. जर घरातल्या भिंती आपापसात भिडू लागल्या तर छप्पर कोसळणार ना. यावेळेला आपल्याला कर्नालच्या लोकांना या अडचणीपासून लांब ठेवायचंय. तर मग अज्जू काय आणि नील काय? हे बघ, जसं तू हे घर स्वच्छ ठेवलेलंस ना, तसंच आपल्याला या शहराला या घाणीपासून दूर ठेवायचंय. कधीपासून फोनची वाट पाहतो, पण ठीक आहे. काय झालं पोरा? काय नाही अम्मा, मला रात्री उशीर होईल. तू माझी वाट बघू नकोस. अरे पण तू चाललायस तरी कुठे? रोशनीला भेटायला. पण बाळा, ही खीर तर खाऊन जा, तुझ्यासाठीच बनवलीये. अगं अम्मा, तुला माहितीये ना, कधी खीर आणि रोशनी यांच्यामध्ये स्पर्धा असेल ना, तेव्हा नेहमी रोशनी जिंकणार. अरे पण हा, मी निघालो. अरे ऐक ना जरा.